स्तोत्रसंहितेच्या पुस्तकामध्ये स्तोत्र 103 मध्ये असं म्हटलेलं आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. ही खरोखर परमेश्वराची आपल्यावर महान कृपा आहे की आजचा सुंदर दिवस आपल्याला पाहायला मिळालाय. ऐश्वर्य शासम फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण इथं एकत्र येऊ शकलेलो आहोत आणि या सुंदर कार्यक्रमामध्ये सर्वजण आपण सहभागी होऊ शकलो. म्हणून सर्वात प्रथम आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. दौंड परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर डॉक्टर्स, त्याचप्रमाणे आदरणीय तिवारी पाळक साहेब आणि मी म्हणेन की ऐश्वर्या शासम फाउंडेशन परिवाराचे आई वडील शासम सर आणि शासम मॅडम आणि इथे असलेल्या सर्व ऐश्वर्यांचा मोठा भाऊ धीरज आणि हे संपूर्ण फाउंडेशन एक जे कुटुंब आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. NGO हा शब्द मी वापरणार नाही, तर आपण एक कुटुंब आहोत, एक परिवार आहोत आणि या परिवारातील उपस्थित सर्व सदस्यांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या या सेशनसाठी. आणि या फाउंडेशन डे निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, कारण आपण आहात म्हणून हा परिवार आहे. आपण पुढे जात असताना बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. थोडंसं तणावाचं वातावरण कदाचित निर्माण झालं असेल, तर हाच तणाव थोडा कमी करण्यासाठी मी आपल्या समोर आलेली आहे आणि अगदी 10 मिनिट आपण घेणार आहोत. असं लक्षात आलं की जे काही आपण ऐकतोय, आपण जे पाहतोय, आपण टीव्हीवर बघतोय किंवा आपल्या घरात जे काही घडतं त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो, बरोबर? आणि त्याच्यातून आपल्या मनावर थोडासा ताण निर्माण होतो. आता ताण म्हटला म्हणजे, तणाव म्हटला म्हणजे सर्वच तणाव वाईट असतात असं नाही. अगदी सकाळी उठून शाळेला जायचं हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि हा पण एक तणावच असतो त्या वयासाठी. हो, सकाळी उठायचंय, तयारी करायची आणि शाळेला जायचंय. पण जर आपण सकाळी उठून तयारी करून शाळेला गेलो नाही तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकू का? शिक्षण घेऊ शकू का? नाही. तर प्रत्येकच तणाव वाईट असतो असं नाही, तर काही तणाव चांगले असतात आणि काही स्ट्रेस जो चांगला असतो त्या स्ट्रेसमुळे आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. पण जेव्हा तो स्ट्रेस आपण हँडल करू शकत नाही किंवा तो जो तणाव आहे आपल्या जीवनामध्ये तो आपण सांभाळू शकत नाही, तेव्हा त्याचे काही घातक परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर होतात. आज ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अगदी छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमधून आपण या तणावावर मात कशी करू शकू हे आपण शिकणार आहोत. म्हणून सर्वात प्रथम आपण हे समजून घ्यायचे की प्रत्येक तणाव हा वाईट नाहीये, तर काही तणाव हे चांगले आहेत आणि जोपर्यंत आपण ते तणाव हँडल करू शकतो तोपर्यंत ते चांगले आहेत. म्हणून आपल्याला आपली क्षमता वाढवायची आहे की आपण हे तणाव, आपले दैनंदिन जीवनात येणारे जे तणाव आहेत ते आपण कशा प्रकारे समजू शकू आणि त्याच्यावर आपण कशा प्रकारे मात करू शकू. डायबिटीस मुलांना असतो पण तणाव आई वडिलांना जास्त असतो आणि मी परमेश्वराचं खरोखर आभार मानते की संधीचं सोनं करणं हा वाक्प्रचार आपण ऐकलेला आहे. आणि आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कुणीच संधी सोडत नाही आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जे परिसाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं सोनं करतात आणि मला वाटतं की शासम सर आणि शासम मॅडम हे या परिसाप्रमाणे परमेश्वराने आपल्या समाजाला दिलेली भेट आहेत आणि त्याच्यातलं एक उत्तम भाग मला लाभला की त्यांच्या सहवासात येऊन मला बरंच काही शिकायला मिळालं आणि त्यात जे काही मी शिकलेली आहे आणि शिकत आहे त्यातूनच हे काही वक्तव्य मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर्वात प्रथम म्हणजे एक नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे, म्हणून एक छोटासा ॲक्रोनिम तुम्हाला देणार. अ न्यू स्टार्ट. अ न्यू स्टार्ट, एक नवीन सुरुवात. आणि अशा प्रकारचं एक सुंदर छोटंसं फ्लायर मी बनवलेलं आहे. तुम्हाला जाताना हे जरूर तुम्ही बरोबर घेऊन जा आणि तुम्ही हे लक्षात ठेवू शकाल अशा प्रकारे. सर्वात प्रथम म्हणजे अ न्यू स्टार्ट. ए फॉर ॲटिट्यूड, दृष्टिकोन. आता आपण इतकं सगळं ऐकलेलं आहे पण आपल्याला आपला दृष्टिकोन जो आहे जीवनाकडे बघण्याचा, आपल्या आजाराकडे बघण्याचा, आपल्या समस्येकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हे आपल्याला कोणी इंजेक्शन नाही देणार आहे, हे आपल्याला कोणी पुस्तकातून शिकवून कळणार नाहीये, आपल्याला गोळ्या औषधं घेऊन हा दृष्टिकोन मिळणार नाहीये. पण मी आवर्जून सांगू शकते की शासन सर, मॅडम आणि त्याचप्रमाणे आता आपल्यामध्ये मांडे सर होते, अशा व्यक्तिमत्वांकडून हा दृष्टिकोन उत्तम प्रकारे डेव्हलप होऊ शकेल. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. हा दृष्टिकोन सकारात्मक
कसावा याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. दुसरं एन न्यूट्रिशन, म्हणजे आपल्याला सकस आहार घ्यायचा आहे. आहाराच्या बाबतीत उगाचच बाऊ करून घ्यायचा नाहीये. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. अन्नातून आपल्याला आरोग्य मिळणार आहे, ते विश्वासाने आपल्याला घ्यायचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला या उत्तम आरोग्याकडे वाटचाल करण्यासाठी दिलेला सकस आणि परिपूर्ण आहार घ्यायचा आहे. पुढे अ न्यू स्टार्ट, न्यू ई फॉर एक्सरसाइज. जसं आपल्यामध्ये कवटे सर होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जरी डायबिटीस आहे तरी आपण उत्तम व्यायाम करून आपले शरीर निरोगी ठेवू शकतो. यासाठी डॉक्टरांच्या तज्ञांच्या सल्ल्याने योग्य आणि पुरेशा प्रमाणात आपल्याला नियमित एक्सरसाइज किंवा नियमित व्यायाम करायचा आहे. डब्ल्यू फॉर वॉटर, आपल्याला पुरेसं आणि स्वच्छ पाणी प्यायचंय. पुरेसं आणि स्वच्छ पाणी आपल्याला प्यायचंय. त्यानंतर महत्वाची गोष्ट स्टार्ट, स्पीक, एस फॉर स्पीक, बोला, भावना व्यक्त करा, व्यक्त व्हायला शिका. पवित्र बायबल सांगतं की आपल्या जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. आपण जे बोलतो त्याचा आपल्या शरीरावर आणि आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून आपल्या ज्या शंका आहेत, आपल्या समस्या आहेत, यामुळे पुष्कळदा गुदमरल्यासारखं होतं किंवा आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही. तर आपल्याला खूप सुंदर अशी टीम मिळालेली आहे आणि आपल्याला सदैव ऐकणारे कान देणारे व्यक्तिमत्व आपल्याला अवेलेबल आहेत. तर बोलायला शिका, संवाद साधा, मोकळेपणाने बोला, भिवू नका, घाबरू नका. तर आपली जी मतं आहे ती मांडायला शिका आणि योग्य वेळेस योग्य प्रकारे व्यक्त होऊन आपल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरचा तोडगा काय, उपाय काय आहे हे मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ए फॉर इयर, स्वच्छ हवा. आपण सगळेजण श्वासोश्वास घेतो, पण कशा प्रकारची हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये जाईल हे काही आपल्या हातात नाहीये. पण सुंदर उपक्रम आहे एन्व्हायरमेंटचा. आपल्याला स्वच्छ चांगली हवा घेता यावी यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे. झाडं लावणं गरजेचं आहे, झाडं जगवणं गरजेचं आहे आणि आपण जगत असताना कुणाला तरी जगवायला शिकवणं ही खूप सुंदर भावना आहे. आणि म्हणून आपण याकडेही लक्ष ठेवलं पाहिजे. शुद्ध हवेसाठी आपण पर्यावरणाचं संतुलन राखणं यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट स्टार्ट, STAR, रेस्ट. आजकालचं सगळं चक्रच बिघडलंय. आपण जेवतोच 10 वाजता, झोपतो 12 वाजता, झोपायला जातो असं म्हणता येईल, कारण त्याच्यानंतर मग मोबाईल पाहणं चालू होतं. मग 1-1:30 वाजेपर्यंत जोपर्यंत तो मोबाईल गळून पडत नाही हातातून तोपर्यंत तो हातातच राहतो. आणि आता कव्हरही असे आलेत की पडला तर फुटणार नाही म्हणून आपण निवांत असतो, बरोबर. आणि मग त्याच्यामुळे उठण्याच्या वेळेवरही परिणाम झाला आणि हे जे सगळं चक्र आहे हे चक्रच बिघडलेलं आहे. पण पवित्र बायबल आपल्याला सांगतं की अशा प्रकारे टॉईल करण्यासाठी किंवा कष्ट करण्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं नाही, तर आपण जिवंत परमेश्वराची निर्मिती या नात्याने त्याच्या विसाव्यात असावं यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. म्हणून शरीराला लागणारी पुरेशी झोप हे घेणं फार गरजेचे आहे. आणि शेवटचं स्टार्ट, T, लास्ट T इज फॉर ट्रस्ट इन गॉड. जसं की सर आले होते ते म्हणाले मी ईश्वरावर श्रद्धा ठेवणार आहे आणि मला वाटतं आपल्यापैकी पुष्कळ 90% जण आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे असू. जरी नसू तरी आपल्याला या निसर्गातून कळतं की कोणीतरी एक महान शक्ती की ज्याच्या हातात ही सृष्टी आहे, निर्मिती आहे आणि आपण आहोत. आणि जेव्हा आपण जगातील परिस्थितीकडून आपली दृष्टी काढून त्या निर्माणकर्त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती एक चांगली जी त्याची योजना आहे किंवा एक जी उत्तम शक्ती आहे की जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये कार्यरत राहण्यासाठी महत्त्वाची आहे, ती शक्ती आपल्याला त्यापासून मिळेल. अशा प्रकारे अ न्यू स्टार्ट हे सुंदरसं एक छोटं वाक्य आहे. हे लक्षात ठेवून आपण एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याबद्दल निगेटिव्ह आपल्याला बरंच ऐकायला येतं, बरोबर. डॉक्टर काहीतरी रिपोर्ट सांगणार आहेत, इन्सुलिनच्या डोसमध्ये काहीतरी कमी जास्त होणार आहे, आज हे खाऊ नको, हे खा, आणि आज असं झालं, उद्या तसं झालं, मध्येच बातमी येते युद्धाची, मध्येच गॅस संपवण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत की नकारात्मक गोष्टी आपल्याला बऱ्याच ऐकायला मिळतात आणि हा बाहेरून आपल्यावर होणारा परिणाम आहे. पण आपल्याला ही नवीन सुरुवात करत असताना आतून बाहेर जगण्याची गरज आहे की मी म्हणजे ही परिस्थिती नाहीये, मी म्हणजे फक्त हे शरीर नाहीये, मी म्हणजे एक पेशंट नाहीये, तर मी एक परमेश्वराची सुंदर निर्मिती आहे आणि मी आत काय आहे हा विचार करून मला बाहेर जगायचंय. आणि म्हणून सर्वात महत्वाचं आहे की बाहेरच्या जगात जरी नकारात्मक गोष्टी चालू आहेत
तरी जे आपण शिकलो की स्पीक, बोला, तर स्वतःसाठी काही सकारात्मक गोष्टी बोला. विशेष करून इथे पालक आहेत, तुम्हाला आई वडील म्हणून परमेश्वराने खूप मोठं दान दिलेलं आहे की जे प्रीतीचं दान आहे. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी सकारात्मक गोष्टी बोला. रोज सकाळी उठल्यावर आपण सगळ्यांनीच एक 5 सकारात्मक गोष्टी आपल्यासाठी स्वतःसाठी बोलल्या तर त्या नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित होतील, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रस्थापित होतील आणि त्या आपल्याला शरीरामध्ये आणि आपल्या भौतिक जगामध्ये अनुभवायला मिळतील. म्हणून सकारात्मक राहा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला फक्त सांगेन की ज्याने आपण पटकन मन शांत करू शकतो. ज्या मुलं मुली इथे आहेत त्यांना हे अनुभवलेलं आहे, आपण आधी ही प्रॅक्टिस केलेली आहे. तर एक फक्त कल्पना करायची की माझ्या हातामध्ये एक फूल आहे आणि एका हातामध्ये एक मेणबत्ती आहे पेटवलेली, आणि मला दीर्घ श्वास घेऊन त्या फुलाचा वास घ्यायचा आहे. आपण एखाद्या फुलाचा सुगंध घेताना काय करतो? दीर्घ श्वास घेतो, बरोबर? आणि मेणबत्ती फुंकताना आपण काय करतो? आपण तेवढा जोरात तो श्वास सोडतो आणि ती मेणबत्ती फुंकतो. आता हेच जर तुम्हाला असं सांगितलं की डीप ब्रीदिंग टेक्निक्स किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज, आता हे फार अवघड शब्द आपल्यासाठी होतात, बरोबर? पण जर आपण हा प्रयत्न केला की आपण शांत बसायचं, जेव्हा खूप ताण आलेला आहे असं वाटतंय, खूप विचार भरकटलेले आहेत असं वाटतंय आणि आपल्याला झटकीपट अभ्यासाला बसायचंय किंवा मन शांत करायचंय, तेव्हा आपण नक्की हे करू शकतो. आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा, एका हातात फूल आहे असं समजायचं, फुलाचा सुगंध घ्यायचा आणि दुसऱ्या हातामध्ये मेणबत्ती आणि ती आपल्याला फुंकायची. मध्ये आपल्याला तो श्वास रोखून धरायचा. आपण करून बघूया. आणि केवळ 5च वेळा आपण केलं तर आपलं मन शांत होईल आणि आपण एकाग्र होऊ शकू. अशी ही वाटचाल आपण पुढे चालू ठेवत असताना काही सकारात्मक गोष्टी मी तुमच्यासाठी बोलते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला स्वतःसाठी काय बोलायचंय. बऱ्याच गोष्टी आपण इथे आल्यापासून ऐकलेल्या आहेत, त्यातूनच आपण शिकूया की आपल्याला स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी काय चांगल्या गोष्टी बोलायच्या. सर्वात प्रथम मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना आशीर्वादित करते. तुम्ही जिवंत देवाची, निर्माणकर्त्याची उत्तम निर्मिती आहात. तुम्ही सुंदर आहात. तुमच्यावर खूप प्रीती करण्यात आलेली आहे. तुम्ही निरोगी आहात. परमेश्वराने तुम्हाला पूर्ण आरोग्यासाठी आणि विजयासाठी निर्माण केलेला आहे. प्रभू येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेले आहात. तुम्हाला जीवनात विजय मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. परमेश्वराचा आनंद तुमचं सामर्थ्य आहे. तुमचे हाडं मजबूत आहे, फ्रॅक्चर होणार नाही. तुमचं शरीर निरोगी आहे. तुमची दृष्टी उत्तम आहे. तुम्ही दीर्घायुष्य जीवन जगणार आहात. तुम्ही तुमच्या मुलांची मुलं पाहणार आहात आणि तुम्ही विश्वासाने, विजयाने आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे राज्य करणार आहात. तुमच्या डोळ्यांचे सर्व अश्रू परमेश्वराने पुसून टाकलेले आहेत आणि तुम्हाला हर्षरूपी तेलाचा अभ्यंग केलेला आहे. परमेश्वराचा आनंद तुमचं सामर्थ्य आहे. आज हे सामर्थ्य घेऊन, हे आरोग्य घेऊन आणि हा आनंद घेऊन आपण इथून बाहेर पडूया. आपण विश्वासाने हे शिकूया, विश्वासाने हे स्वीकारूया आणि आनंदाने आपल्या जीवनामध्ये राज्य करूया. परत एक वार ही सुंदर संधी दिली म्हणून सरांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. थँक्यू. ऑल द बेस्ट.